नमस्कार मित्रांनो, पेन्शन टॉक्स विथ चिंदरकर अर्थात मावळे गप्पा पेन्शनच्या या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. मित्रांनो, माझ्या चॅनलला भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल मी तुमचा ऋणी आहे. असाच प्रतिसाद देत राहा. व्हिडिओ पाहताना सबस्क्राईब हा शब्द दाबून त्याचे रूपांतर बेल आयकॉनमध्ये करा, म्हणजे माझ्या चॅनलला सबस्क्राईब केल्याचं समाधान तुम्हाला मिळेल. ही चित्रफित महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम 1982 व महाराष्ट्र शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेला शासन निर्णय यावर आधारित आहे. परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली अंतर्गत सेवा कालावधीत मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियांना कुटुंब निवृत्ती वेतन व मृत्यू उपदान शासन निर्णय दिनांक 31/10/2005 व दिनांक 27/8/2014 अन्वये दिनांक 1/11/2005 रोजी किंवा त्यानंतर शासन सेवेत नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना अनुक्रमे नवीन परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना किंवा राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली लागू करण्यात आलेली आहे. सदर योजना व प्रणाली लागू असलेल्या कर्मचाऱ्याचा सेवेत असताना मृत्यू झाल्यास ज्याच्या कुटुंबाला कुटुंब निवृत्ती वेतन व मृत्यू उपदान OPS प्रमाणे, रुग्णतः सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याला रुग्णतः निवृत्ती वेतन आणि सेवा उपदान लागू करण्यात येत आहे OPS प्रमाणे. शासन सेवेतून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवा उपदान लागू करण्यात येत आहे OPS प्रमाणे. वरील निर्णयानुसार प्रदान करण्यात येणाऱ्या सेवा उपदान व मृत्यू उपदानाच्या प्रयोजनार्थ सध्या स्थितीत महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम 1982 मधील तरतुदी लागू राहतील. शासन निर्णय दिनांक 29/8/2018 अन्वये लागू करण्यात आलेली सानुग्रह अनुदान योजना शासन निर्णय दिनांक 31/3/2023 पासून बंद करण्यात येत आहे. शासन निर्णय दिनांक 31/3/2023 नुसार दिनांक 1/11/2005 ते 31/3/2023 पर्यंत मृत्यू पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबास मृत्यू उत्पादन, कुटुंब निवृत्ती वेतनाची थकबाकी तसेच नियमित कुटुंब निवृत्ती वेतन मिळण्यासाठी नमुना 3 मधील विकल्प कार्यालय प्रमुखाकडे सादर करावा. त्यानुसार कुटुंब निवृत्ती वेतन धारकास त्याला मिळालेल्या सानुग्रहाची रक्कम व DCPS किंवा NPS प्रणाली अंतर्गत राज्य शासनाचा हिस्सा व त्यावरील व्याजाची रक्कम परत करण्याच्या अटींवर कुटुंब निवृत्ती वेतनाचा लाभ अनुज्ञेय करण्यात आलेला आहे. जे शासकीय कर्मचारी महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम 1982 प्रमाणे कुटुंब निवृत्ती वेतन किंवा रुग्णतः निवृत्ती वेतन अनुज्ञेय करण्याबाबत विकल्प सादर करतील त्यांनी नमुना 1 प्रमाणे कुटुंबाचा तपशील सादर करणे बंधनकारक आहे. शासन निर्णय दिनांक 24/6/2023 नुसार मंजूर करण्यात येणारे कुटुंब निवृत्ती वेतन, मृत्यू उपदान किंवा रुग्णतः निवृत्ती वेतन व सेवा उपदान याबाबतचे प्रस्ताव वित्त विभागाच्या दिनांक 2/7/2015 शासन निर्णय अनुसार ऑनलाईन पद्धतीनेच AG ऑफिसकडे पाठवावा. परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना किंवा राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली या योजना अंतर्गत अंशदान व त्यावरील व्याज कर्मचारी व शासनाचा हिस्सा शासकीय कर्मचाऱ्याच्या कुटुंबास किंवा वारसदार यांना प्रदान करण्यात आल्याप्रकरणी शासन निर्णय दिनांक 31/3/2023 अन्वये विविध करण्यात आलेल्या तरतुदीस अनुसरून कर्मचाऱ्याच्या मृत्यू पश्चात त्याच्या कुटुंबाने महाराष्ट्रीय नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम 1982 अंतर्गत कुटुंब निवृत्ती वेतन अनुज्ञेय करणे या विकल्पाची निवड केली असल्यास सदर विकल्पास अनुसरून करावयाची कार्यपद्धत. मयत कर्मचाऱ्याच्या कुटुंबास कायदेशीर वारसदार यांना शासन निर्णय दिनांक 29/9/2018 नुसार सानुग्रह अनुदान रुपये 10 लाख आणि शासन निर्णय दिनांक 12/10/2010 अन्वये परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना अंतर्गत अंशदान व त्यावरील व्याजाच्या रकमेचा परतावा
यापैकी किंवा दोन्ही लाभांचे प्रदान करण्यात आले असल्यास याबाबत कार्यालयप्रमुखांनी त्यांच्या स्तरावर प्रथम खात्री करावी. खात्री केल्यानंतर मयत कर्मचाऱ्याच्या कुटुंबास कायदेशीर वारसास परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना अंतर्गत यापूर्वी प्रदान करण्यात आलेल्या शासनाचे अंशदान व त्यावरील व्याज किंवा सानुग्रह अनुदान किंवा दोन्ही रकमांचे समायोजन करणे आवश्यक आहे. कार्यालय प्रमुखाने शासनाचे अंशदान व त्यावरील व्याज यांचा तपशील संबंधित जिल्हा कोषागार कार्यालयामार्फत राज्य अभिलेख देखभाल अभिकरण कार्यालयाकडून प्राप्त करून घ्यावा. कार्यालय प्रमुखाने प्रस्तावात शासनाला येणे असलेल्या रकमा तसेच शासनाचे अंशदान व त्यावरील व्याज आणि सानुग्रह अनुदान यापैकी जी रक्कम समायोजन करणे आवश्यक आहे अशा रकमेचा तपशील ज्या रेखाशीर्षाखाली समायोजन करावयाचे आहे त्याचा तपशील देऊन प्रस्ताव एजी ऑफिसकडे प्राधिकृत करण्यासाठी पाठवावा. कोषागार कार्यालयाने मृत्यू उत्पादनाच्या रकमेतून प्रथम इतर शासकीय येणे रक्कम वसूल करण्यात यावी व त्यानंतर शिल्लक रकमेतून सानुग्रह अनुदान, शासनाचे अंशदान व त्यावरील व्याज यांची जेवढी रक्कम समायोजित करणे शक्य आहे तेवढी रक्कम समायोजित करून उर्वरित रक्कम प्रथम प्रदान रकमेतून समायोजित करावी. प्रस्तावित केलेली समायोजनेची रक्कम जर प्रथम प्रदान रकमेपेक्षा जास्त असेल तर समायोजन करून शिल्लक उरलेली रक्कम शासन निर्णय दिनांक 12/8/1999 अन्वये करण्यात आलेल्या तरतुदीस अनुसारून सुलभ हप्त्यात मासिक कुटुंब निवृत्ती वेतनातून वसूल करण्यात यावी. परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना किंवा राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली या योजनेच्या अंतर्गत अंशदान व त्यावरील व्याज शासकीय कर्मचारी कुटुंबास किंवा वारसदार यांना प्रदान न करण्यात आल्या प्रकरणी मयत कर्मचाऱ्याच्या कुटुंबास कायदेशीर वारसदार यांना शासन निर्णय दिनांक 29/9/2018 नुसार परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना अंतर्गत अंशदान व त्यावरील व्याजेच्या रकमेचा परतावा दिला नसल्यास मृत कर्मचाऱ्याच्या कुटुंबाने शासन निर्णय दिनांक 31/3/2023 नुसार नमुना 3 सादर करून महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम 1982 प्रमाणे कुटुंब निवृत्ती वेतनाचा लाभ देण्याबाबत विकल्पाची निवड केली असल्यास मृत कर्मचाऱ्याच्या कुटुंबास कायदेशीर वारसास परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना अंतर्गत त्याच्या खात्यातील एकूण जमा अंशदान व त्यावरील व्याजाच्या रकमेपैकी फक्त कर्मचाऱ्याचे स्वतःचे अंशदान व त्यावरील जमा व्याजाची रक्कम देय राहील. यासाठी कार्यालय प्रमुखाने शासन निर्णय दिनांक 12/11/2010 नुसार संबंधित कोषागार कार्यालयाकडे प्रस्ताव सादर करावा. संबंधित कोषागार कार्यालयाने प्राप्त झालेल्या प्रस्तावाची तपासणी करून परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना अंतर्गत जमा झालेल्या रकमांचे विवरणपत्र नमुना ड मध्ये निर्गमित करावा. जिल्हा कोषागार कार्यालयाकडून प्राप्त झालेल्या विवरणपत्राच्या आधारे कार्यालय प्रमुखाने मयत कर्मचाऱ्याच्या खाती जमा अंशदान व त्यावरील व्याजेच्या रकमेचा परताव्याचा प्रस्ताव मृत कर्मचाऱ्याच्या कुटुंबाने दिलेल्या विकल्पाच्या सत्य प्रतीसह राज्य अभिलेख देखभाल अभिकरण कार्यालयाकडे सादर करावा. संबंधित कार्यालयाकडून प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर राज्य अभिलेख देखभाल अभिकरण यांनी केवळ कर्मचाऱ्याच्या खाती जमा असलेल्या अंशदान व त्यावरील व्याज असे एकूण रकमेचा परताव्याचा आदेश नमुना ई मध्ये निर्गमित करावा. आहरण व सहवितरण अधिकारी आणि नमुना ई आधारे जिल्हा कोषागार कार्यालयात नमुना 50 देयक तयार करून सादर करावे व मृत कर्मचाऱ्याचे स्वतःचे अंशदान व त्यावरील व्याज त्याच्या कुटुंबास कायदेशीर वारसास प्रदान करावे. शासन निर्णय दिनांक 31/3/2023 व दिनांक 24/8/2023 यापूर्वी DCPS किंवा NPS लागू असलेल्या शासकीय कर्मचारी याचा सेवेत असताना मृत्यू झाल्यास आणि त्याच्या कुटुंबाने नमुना 3 नुसार महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम 1982 याची निवड केली असल्यास
कुटुंबनिवृत्ती वेतन प्रस्ताव सोबत जोडावी असे जोडपत्र. सुधारित नमुना 12, नमुना 10, नमुना 10 व 12 कुटुंबनिवृत्ती वेतन धारकाच्या सह्या घेणे. शासन निर्णय दिनांक 31/3/2023 नुसार मृत्यू झालेल्या शासकीय कर्मचाऱ्याच्या कुटुंबाने दिलेल्या विकल्पाची नमुना 3 सत्यप्रत. मयत शासकीय कर्मचारी सेवा 10 वर्षापेक्षा कमी असेल तर शासन निर्णय दिनांक 29/8/2018 नुसार सानुग्रह अनुदान रुपये 10 लाख मृत कर्मचाऱ्यास कुटुंबास प्रदान केले की नाही याबद्दल प्रमाणपत्र देणे. वरील दोन्ही लाभांचे प्रदान केले असल्यास ते वसूल करून शासकीय लेख्यात जमा केल्याबद्दल प्रमाणपत्र चलनाच्या प्रती सोबत जोडावे. कर्मचाऱ्याच्या प्राण खात्यात जमा असलेली रक्कम केंद्रीय अभिलेख देखभाल अभिकरण यांच्याकडून कोषागार कार्यालयास प्राप्त झालेली माहिती व ती रक्कम चलनाद्वारे शासन खाती जमा करण्यात आलेली आहे त्याबद्दल संबंधित कोषागार कार्यालयाच्या पत्राची प्रत. सानुग्रह अनुदान व शासनाचे अंशदान व त्यावरील व्याज वसूल केले नसतील तर शासन निर्णय दिनांक 24/8/2023 नुसार ते उपादान प्रथम प्रदान मासिक निवृत्ती वेतनातून कसे वसूल करावे याबद्दल प्रस्तावात उल्लेख करावा व मृत शासकीय कर्मचाऱ्याच्या कुटुंबाकडून वसुलीसाठी संमतीपत्र घ्यावे व प्रस्ताव सोबत जोडावे. मयत शासकीय कर्मचाऱ्याचे सेवा पुस्तक ऑनलाईन ॲप्लिकेशन शासन निर्णय दिनांक 2/7/2015 प्रमाणे ना देय प्रमाणपत्र, ना विभागीय वा न्यायिक चौकशी प्रमाणपत्र. वरील सर्व कागदपत्रे व नमुने प्रस्ताव सोबत जोडले आहे याची खात्री करून प्रस्ताव AG ऑफिसकडे प्राधिकृत करण्यासाठी पाठवावे. ही चित्रफीत आपणास उपयुक्त होईल अशी मी आशा करतो. आपणास पेन्शनबद्दल काही प्रश्न विचारायचे असतील तर जरूर विचारा, मी त्यास उत्तर देईन. त्यासाठी तुम्हाला कॉमेंट्स बॉक्समध्ये आपलं नाव, मोबाईल नंबर व तुमचा प्रश्न लिहावा लागेल. हा व्हिडिओ आपल्या माहितीसाठी तयार केलेला आहे. आवडला असेल तर न चुकता न विसरता लाईक करा आणि सबस्क्राईबसुद्धा, जेणेकरून पुढील भागात नोटिफिकेशन आपणास येईल. आपणा सर्वांना चांगले आरोग्य लाभो हीच सदिच्छा व्यक्त करून मी आपली रजा घेतो. धन्यवाद.